सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये प्राध्यापक हे काम करत असताना सरांचा सामाजिक ही वाटा खूप मोठा आहे. समाजातील गोष्टी करताना त्यांना पाली भाषेचं प्रभुत्वही त्यांचं खूप छान आहे. पाली भाषेचे प्राध्यापक म्हणून त्यांची पूर्ण मुंबईभर त्यांची ख्याती आहे, महाराष्ट्रभर त्यांची ख्याती आहे. आणि इतके छान गोंडाल त्याच्यानंतर मनमिळावू असे सर आपल्याला लाभले आणि त्या सरांकडे तुम्ही कुठलाही प्रश्न घेऊन जा, ते सर आपल्याला त्याच पद्धतीने शांतपणे त्याचे विचार पुढे सोडवण्यासाठी आपल्याला मदत करतात. मी माननीय विजय मोहिते सर, प्राध्यापक विजय मोहिते सर यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. अभिवादन करतो. आणि आज लोकसत्ता संघटनेच्या वतीने इथे ग्रंथालयाचं जे उद्घाटन झालं आहे त्याबद्दल लोकसत्ता संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची आणि त्याचबरोबर संघर्ष सामाजिक विकास प्रतिष्ठान आणि संघर्ष महिला मंडळ यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो. आणि मगाशी अमोलजी बोलत होते की काही लोकांचं असं षडयंत्र आहे की आमच्या वस्तीमध्ये बार असले पाहिजेत. मी मगाशी वडाळा स्टेशनला उतरल्यानंतर अमोलजींना फोन केला तर कुठे यायचं आहे, तर अमोलजी म्हणाले सागर बारच्या जवळ या. तर सागर बारच्या जवळ कशासाठी यायचं आहे, तर एक चांगला कार्यक्रम आहे की सागर बारच्या जवळ मला बोलवलं यासाठी की ग्रंथालयाचं उद्घाटन करायला. आणि मग मला सांगायला अभिमान वाटतो की हे 5वं ग्रंथालय आहे. आणि काल मी सोलापूरमध्ये होतो आणि अमोलजी सोलापूर हे बाबासाहेब आंबेडकरांचं कार्याचं पहिलं सेंटर होतं, कारण जिथे त्यांनी पहिलं वसतिगृह बांधलं. आपल्याला माहिती असेल की वैष्णव हितकारिणी सभेची स्थापना झाली, त्याला आता 101 वर्ष झाली. आणि त्यानंतर बाबासाहेबांनी पहिलं शैक्षणिक काम काय केलं, तर जसं तुम्ही ग्रंथालय बांधलं, बाबासाहेबांनी पहिलं काम सुरू केलं ते वसतिगृह बांधलं. आणि काल मी जे सांगितलं की बाबासाहेबांची सुरुवात सोलापूर ते नागपूर, सगळं धम्मचक्र प्रवर्तन केलं ते नागपूरला. म्हणजे बाबासाहेबांचा प्रवास कसा सुरू झाला, सोलापूर ते नागपूर. आणि यासाठी आता आपण इथे आनंदवाडीमध्ये आलेलो आहोत. कोरबा मिठागर हा एक ऐतिहासिक भाग आहे आणि या मिठागरामध्ये संत शिरोमणी तुकाराम महाराज येऊन गेल्याचा पुरावा. काय ऐकलं का तुम्ही मी काय म्हणाल होते, कोण आलं होतं, तुकाराम महाराज इथे येऊन गेल्याचा पुरावा आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं पण ऐतिहासिक वडाळ्याचं भाषण आहे. आणि येताना मला इतकं वाईट वाटत होतं, मधून येताना बीपीटीच्या चाळी त्या बंद झालेल्या मी बघितल्या, तर मला तो माझं बालपण आठवलं. बीपीटीच्या चाळीमध्ये अनेक संसार फुललेले होते, आज त्या बिल्डिंग सगळ्या उद्ध्वस्त झालेल्या. या उद्ध्वस्त चाळीतून येत असताना मला सगळं ते आठवत होतं, सगळ्या त्या जयंत्या, तो माहोल, आणि तो सगळा आज उद्ध्वस्त झालेला आहे. ते उद्ध्वस्त कुणी केलं आम्हाला बरं. एका बाजूला त्यांनी बीपीटी, बीएमसी, बीएसटी, बीएमसी उद्ध्वस्त करायला लागलेली आहेत, तिथे आता नोकऱ्यांना राहिलेले आहेत. आणि ह्या सगळ्या वसाहती हे बाबासाहेबांनी कामगार मंत्री असताना जिथे काम तिथे रहिवास यासाठी त्या बांधलेल्या होत्या. परंतु ते आता उद्ध्वस्त केलं जात आहे, कारण आता तुम्हाला कुठे कुठे फेकलं गेलंय. मला माहिती आहे की याच ठिकाणी राहणारे एकत्र कुटुंबात राहणारे लोक आता खारघर, पनवेल आणि आता पुढे 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 जाऊन ते थेट आता पुढे जाणार आहे रोहा, है ना. हे सगळं कसं चाललंय. अमोलजी येतानाच मी घटा वाचत होतो आणि याचं पहिलंच हेडिंग आहे, नियोजन 3ऱ्या मुंबईचे रायगडमध्ये आणि शाळा किती बंद होत आहेत, 21 शाळा बंद होत आहेत. बघा समोरच आहे. आणि कशासाठी त्या शाळा बंद होत आहेत, तर शिक्षकांची नवीन नेमणूक नाही म्हणून शाळेत शिकवायला मास्तरच नाही. मुलं शिकणार कोणाकडे, त्या शाळा बंद होत आहेत. दुसरी बातमी खाली मी वाचली ती आहे की सामाजिक न्याय विभाग बंद करा असं सामाजिक न्याय मंत्री म्हणतोय. आजची बातमी आहे, सामाजिक न्याय विभाग बंद करा, कारण आतापर्यंत 7,500 कोटी सामाजिक न्याय खात्याचे इथल्या मराठा
उपमुख्यमंत्र्यांनी पळवले आमचे. किती? 7,500 कोटी आपले. मग मला इथल्या भावाला सांगायचं, तुम्ही झोपडपट्ट्यात का राहताय? तर तुमच्या बापाने केंद्र सरकारमध्ये हजारो कोटी तुमच्यासाठी ठेवलेले आहेत. राज्य सरकारकडे बजेटमध्ये दरवर्षी हजारो कोटी रुपये ठेवलेले आहेत. नंतर महानगरपालिकेमध्ये, त्याच्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये, पंचायत समित्यांमध्ये आणि ग्रामपंचायतमध्ये अशी ती तरतूद करत करत बजेटमध्ये केलेली आहे. पण हे बजेट आम्हाला माहिती नाही. तुमचा बाप ठेवून गेलाय, मरून गेला तरी, पण आम्हाला हे आमच्या बापाने ठेवलंय हे माहिती सुद्धा नाही आहे. कारण आम्ही मागणी करत नाही. ते काय करतात, एखाद्याकडून बोलला तर त्याचं तोंड बंद करतात आणि त्याला पैसे देऊन गुपचूप करतात. त्याची किंमत त्याला देऊन टाकतात आणि बोलतात की तुझं बोल, समाजाचं बोलू नको. आणि त्यामुळे आता आपण जसं आता तुम्ही इथे ग्रंथालय बनवताय तसं तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की हे वाचन करताना बजेटवरती पण आपण आता कार्यक्रम घेतले पाहिजे. मी असं का म्हणतोय, तर मी 14 एप्रिलला खालसा कॉलेजमध्ये होतो आणि सर सोनटक्के सर मला सांगायला अभिमान वाटतं की खालसा कॉलेज हे बाबासाहेब आंबेडकरांनी बांधलेलं आहे. माहिती आहे का तुम्हाला? हे जून 1937 साली खालसा कॉलेज बाबासाहेबांनी बांधलं. ती जागा त्यांनी 22,500 रुपयाला विकत घेतली. ते मूळ डॉक्युमेंट मी पाहिले. त्यांनी त्याची मला झेरॉक्स दिली, म्हणजे फोटोकॉपी दिली आणि त्याच्यावरती बाबासाहेबांची सही आहे ती जागा विकत घेताना. आणि राजगृहाचा पत्ता आहे बाबासाहेबांच्या हाताने. म्हणजे हे किती लोकांना माहिती आहे की तिथे मी फिरत असताना मला राजगृहात फिरतो असं वाटत होतं. आणि बाबासाहेबांचं राजगृह ज्यांनी बांधलं त्याच बांधकाम करणाऱ्या माणसाने हे खालसा कॉलेज बांधलं. हे तुम्हाला माहिती असतं पाहिजे. आणि मग हे मी का सांगतोय तुम्हाला, तर बाबासाहेब राहत होते ही चाळ तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन दाखवा. BIT चाळ दामोदर हॉलच्या बाजूला 10x12चा रूम. त्या 10x12च्या रूम मध्ये 8-10 लोक राहत होते आणि तिथे बाबासाहेब अभ्यास करत होते. म्हणजे 10x12चा रूम हे मुलांना नेऊन दाखवलं पाहिजे. तिथे 22 वर्ष बाबासाहेब राहिले. आणि जेव्हा ते आमदार झाले तेव्हा त्यांची इच्छा होती की आपण हिंदू कॉलनीमध्ये बंगला बांधला पाहिजे. मगाशी सरांनी सांगितलं तर बंगला म्हणजे हिंदू कॉलनीमध्ये ब्राह्मण राहतात म्हणून महाराला तिथे राहू नये म्हणून तिथल्या ब्राह्मणांनी फिल्डिंग लावली होती. बघा नीट समजून घ्या. तिथल्या लोकांनी फिल्डिंग लावली होती. बाबासाहेबांना हे कळलं तेव्हा बाबासाहेबांनी पण फिल्डिंग लावली आणि एक नाही ते हिंदू कॉलनीत 2 बंगले बांधून दाखवले. बघा एक बंगला बांधून नाही दिला तर बाबासाहेबांनी 2 बंगले बांधून दाखवले. एक स्वतःच्या पुस्तकांसाठी आणि दुसरा कुटुंबासाठी. हे अनेक लोकांना माहिती नाही. कुटुंबासाठी जो बंगला बांधला त्याचं नाव आहे चारमिनार. नंतर तो विकला, काय रमाई गेल्यामुळे. रमाई गेल्यानंतर तो चारमिनार नावाचा बंगला विकला. आणि पुस्तकांसाठी ग्रंथ बांधणारा जगातला एकमेव व्यक्ती आहे ज्याचं नाव आहे बाबासाहेब आंबेडकर. हे का सांगतो मी तुम्हाला, तर आपल्या पूर्वजांनी मध्ये नवनालंदाचं उद्घाटन मोदींनी केलं आणि त्याच्या बाजूला जुन्या नालंदासमोर फोटो काढले आणि भाषण ठोकलं. मी टीव्हीला बघत होतो. मला असा प्रश्न पडला की मोदीजी तक्षशिला आणि नालंदाचं नाव घेतात पण बाकीच्या विद्यापीठांचं नाव नाही घेत. कदाचित मोदीजींना 2च विद्यापीठं माहिती आहेत. आणि मग हे ते सांगत नाही की ही विद्यापीठं बांधली कुणी. बरं तिथे कुठली भाषेमध्ये ज्ञान दिलं जात होतं. तर मला सांगायला अभिमान वाटतो की त्या विद्यापीठांमध्ये जे ज्ञान दिलं जात होतं ना तर ते पाली भाषेत दिलं जात होतं. आणि पाली भाषा कोणाची भाषा आहे? इथे बसलेल्यांच्या पूर्वजांची भाषा आहे. हो की नाही? मी नेहमी सांगतो की भारतामध्ये संस्कृत नावाचं गाव दाखवा, मी तुम्हाला 1 लाखाचं बक्षीस देईन. संस्कृत नावाचं गाव दाखवा. महाराष्ट्रामध्ये मराठी नावाचं गाव दाखवा, मी तुम्हाला 1 लाखाचं बक्षीस देईन. पण भारतातल्या प्रत्येक राज्यात, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात आणि कोकणातल्या प्रत्येक तालुक्यात पाली नावाचं गाव आहे की नाही? शाहरुख खान कुठे राहतो? कुठे राहतो? पाली हिल. हिल पोरी हिला कुठे आहे? पाली हिल कुठे आहे? म्हणजे पालीची टेकडी खारजवळ आहे. तिथे पाली भाषेचं स्कूल होतं. हे पाली 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 सर्वत्र काय आहे?
तर पाली भाषा सर्वत्र बोलली जात होती याचा पुरावा आहे. मग मोदीजींनी सांगितलं पाहिजे की कोणी बांधली विद्यापीठं, इथल्या लोकांना माहिती असलं पाहिजे इथे बसलेल्यांच्या पूर्वजांनी ती विद्यापीठं बांधलेली होती. तुम्ही म्हणाल काय पुरावा आहे? ना पुरावा लेण्यांमध्ये तो पुरावा आहे. सगळे पुरावे लेण्यांमध्ये आहेत, फक्त ते तुम्हाला वाचता आले पाहिजे. ते वाचण्यासाठी तुम्हाला पाली शिकावं लागेल, पाली भाषा. आणि त्यासाठी मी तुम्हाला सांगू इच्छितोय की नालंदा एकट्या विद्यापीठामध्ये 3 ग्रंथालय होती. एक 9 मजली, एक 6 मजली आणि एक 4 मजली. हे ग्रंथालय जेव्हा जाळली तेव्हा 2 लाख ग्रंथ आमचे जाळले. किती? का आमचा देश अंधकार युगामध्ये गेला? तर आमच्या पूर्वजांनी निर्माण केलेले ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान त्यांनी जाळून टाकलं आणि आज ते आपल्याकडे नाही आहे. पण त्या शेजारी राष्ट्रांनी, मग ते नेपाळ असेल, भूतान असेल, थायलंड असेल, तिबेट असेल, चीन, जपान असेल, यांनी आपले मूळ ग्रंथ ज्या भिक्षू चाचायला लागले ते घेऊन त्यांनी जतन करून ठेवले. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की येशू ख्रिस्त भारतात येऊन गेल्याचा पुरावा तिबेटमध्ये सापडला. कुठे? तिबेटमध्ये. त्यांचा हस्ताक्षर तो सापडला आता, त्यांनी लिहिलेला मजकूर सापडला. आणि 4थ्या धम्मसंगीतीला ते काश्मीरमध्ये उपस्थित होते, याचाही रेफरन्स तिबेटमध्ये सापडला. मला सांगायला अभिमान वाटतो की भारतात पहिल्यांदा काही लिहिलं गेलं ना तर ते दगडावरती लिहिलं गेलं, हो की नाही? पण भारतात एकमेव महापुरुष आहे ज्याचा जन्माचा दाखला आहे. तुमचा सगळ्यांचा जन्माचा दाखला आहे की नाही? कशावर आहे? कागदावर. पण एका व्यक्तीचा दाखला आहे तो दगडावर आहे आणि त्या व्यक्तीचं नाव आहे भगवान गौतम बुद्ध. आणि तो कोणी रेक्टिफाय केलाय? अशोकाने. आणि तो पालीमध्ये लिहिलंय की इदं बुद्धं जातो, इथे बुद्धाचा जन्म झाला म्हणून या गावचा मी कर माफ केला. म्हणजे भारतात एकमेव महापुरुष आहे ज्याचा जन्माला दाखला आहे. बाकीच्यांचा कोणाचा जन्माला दाखला आहे का? तुम्हाला माहिती असलं पाहिजे. हे सगळं आमच्या ग्रंथालयामध्ये आहे. ते कुठे मिळेल तुम्हाला वाचायला? मी हे सगळं सांगतोय ते कशात आहे? ग्रंथालयामध्ये आहे. हे ग्रंथ तुम्ही जर वाचले तर नवी चेतना तुम्हाला मिळेल आणि ही चेतना घेऊन आमची मुलं अभ्यास करतील. नुकतंच आता UPSCचा रिझल्ट लागला सर, आणि आपला 12वीचा बौद्ध मुलगा UPSC पास झाला एका 12वीच्या झोपडपट्टीतला. आणि माझी अशी इच्छा आहे की या ग्रंथालयामुळे या आनंदनगर वाडीतला एकतरी मुलगा IAS झाला पाहिजे. हे स्वप्न आपण सगळं ठेवूया. माझ्या बाजूला IRS बसलेला आहे, म्हणजेच UPSC क्रॅक केलेली व्यक्ती माझ्या समोर बसलेली आहे. ती कशी असते ते तरी पहा ना. जसं बाबासाहेब काय म्हणाले होते, शिरीषने सांगितलं. बाबासाहेबांनी एका अधिकाऱ्याने सांगितलं की तुझी लाल दिव्याची गाडी आहे ना, ती तुझ्या वस्तीत जरा घेऊन फिर. मग तुझी ती भावंड काय म्हणतील? अरे हा अमक्या तमक्याचा मुलगा बघा ऑफिसर लाल दिव्याच्या गाडीत चाललाय. हे बाबासाहेबांनी त्या अधिकाऱ्याला सांगितलं की तुझ्या वस्तीत जाऊन फिर, कोणीतरी प्रेरणा घेईल. आणि म्हणून मला असं वाटतं की एक IRS म्हणजे कलेक्टर तुमच्या समोर बसलेला आहे, तर कसे असते हे तर तुम्ही पहा आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घ्या. आणि ती प्रेरणा मला असं वाटतं की तो धारावीमध्ये झालेला किस्सा आमच्या कोलवा मिठागरमध्ये सुद्धा तो पुन्हा झाला पाहिजे. ही चेतना देण्यासाठी मी इथे आलेलो आहे. मी प्रवास करून आलो, अमोलजींचा सकाळी फोन आला तर तुम्हाला यायचं आहे आणि मला सर 2% सरला पण भेटायचं होतं म्हणून त्या कार्यक्रमाला सर आलो तुम्हाला भेटण्यासाठी खास. तर हे ग्रंथालय सगळ्यांना प्रेरणा देऊ. मी नायगावच्या बिल्डिंग साईट मी अभ्यास केला आहे, पण मी प्रोडक्ट आहे ते मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचं. तिथे 5वी ते 10वी आणि 10वी ते 15वी मी 10 वर्ष इतकं भन्नाट वाचलं आहे. आणि तिथे एक अट होती की रेशन कार्ड घेऊन ठेवायचं डिपॉझिट आणि ते वाचायचं. आज विजय मोदी जो काय प्राध्यापक झाला त्याला एकमेव कारण आहे, ते कारण म्हणजे मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय. हे जर मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय नायगावचं नसतं तर विजय मोदी प्राध्यापक झाला नसता. आणि दुसरं प्राध्यापक बनण्याचं कारण आहे ते माझे वडील. माझे वडील BPTत कामाला होते. BPT कामगार. माझे वडील सकाळी 4 वाजता नायगावला चिमणी नावाची दारूवाली होती तिच्याकडे तोंड धुवायला जायचे. पण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांनी बाबासाहेबांच्या फोटोकडे बोट टाकून सांगितलं की हा बाबासाहेब हा तुझ्या बापाचा बाप आहे आणि त्यांच्यासारखा शिक. म्हणून एका झाडूवाला असलेल्या बापाचा पोरगा खडू हातात घेऊन प्रोफेसर झाला. याला कारण माझा बाप होता.
त्या बाबाने जर बाबासाहेब सांगितलं नसता तर मी इथपर्यंत पोहोचलो नसतो आणि बाबासाहेबांच्या सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये मी प्राध्यापक झालो नसतो. तर ही जी प्रेरणा आहे ती प्रेरणा पालकांनी आपल्या मुलांना दिली पाहिजे, या ग्रंथालयात पाठवलं पाहिजे. मिलिंद पवारांसारखे माणसं इथे आहेत, ते तुम्हाला ऑलरेडी प्रेरणा देत आहेत. तर अशा लोकांना आपण इथे आणूया आणि आपली मुलं कशी घडवता येतील त्यासाठी अशोक व्याख्यानमाला, सम्राट अशोक व्याख्यानमाला आपण सुरू करणार आहोत. असे व्याख्याते आणा जी मोटिवेटेड असतील. असे जाता तर एकच गोष्ट सांगून थांबणार आहे की अशी की यू कॅन विनमध्ये दोन भावांची, सख्या भावांची गोष्ट आहे. गोष्ट काय आहे तर एक भाऊ प्रचंड दारुडा होता, तो आपल्या फॅमिलीला मारझोड करायचा. तर काही लोकांनी त्याला विचारलं, तू असा का झाला क्रूर की तुझ्या रोज दारू पिऊन येतोस आणि फॅमिलीला मारतोस, कुटुंबाला मारतोस. तर तो बोलतो की याला कारण माझे वडील होते. तर ते वडील कसे, तर ते वडील दारू पिऊन यायचे आणि घरी मारझोड करायचे. मग त्या मुलाकडनं तुम्ही काय अपेक्षा करणार. त्याचा सक्का भाऊ दुसरा तो मोठा उद्योजक झाला आणि तो निर्व्यसनी राहिला. त्याला विचारलं की अरे एकाच आई बापाची तुम्ही मुलं, एक मुलगा असा झाला, तू असा चांगला का झालास. तर तो म्हणाला की माझे वडील जेव्हा दारू पिऊन यायचे आणि घरात मारझोड करायचे तेव्हा मी माझ्या लहानपणी ठरवलं की मी असं अजिबात होणार नाही. आणि ही पॉझिटिव्ह प्रेरणा मी तिथून घेतली की मला असं नाही बनायचं आहे, मला चांगलं बनायचं आहे. एकाच त्या दारुड्या बापाच्या पोटी जन्माला आलेली दोन मुलं, एक दारुडा झाला आणि एक मोठा उद्योजक झाला. प्रेरणा कोण कुणाकडनं घेतं हे यू कॅन विन त्या स्टोरीतून आपल्याला कळतं. म्हणून इथे काही मी सुरुवात केली त्या भाषणातून की अमोलजीने मला सागर बार जवळ बोलवलं, पण सागर बार जवळ आल्यानंतर मला त्यांनी ग्रंथालय दाखवलं. आपण पण त्या बारकडे जाण्याऐवजी ग्रंथालयात याल अशी अपेक्षा बाळगून मी इथे सांगतो. जय भीम, जय प्रबुद्ध भारत. धन्यवाद सर, खरंच खूप धन्यवाद. बोलण्यासारखं खूप आहे पण वेळेच्या अभावी मी आपल्याला जे लाभलेले सर आहेत माननीय अरविंद सोटके सर, खरंच त्यांनी MPSC कशी क्रॅक करावी, काय करावं, त्याचा प्रवास UPSC हा सगळा प्रवास त्यांनी केलेला आहे खूप जवळ. म्हणजे त्यावेळेस माध्यमं पण नव्हती पण त्या सगळ्या प्रवासात त्यांनी कसा अभ्यास केला तो प्रवास त्यांनी इथे सर्वांना मार्गदर्शन करावं. हे मार्गदर्शन इथे उपस्थित विद्यार्थ्यांना खूप मोलाचं ठरणार आहे. सर्वांना जय भीम. सर्व महापुरुषाच्या कष्टाला, त्यागाला अभिवादन करीतो. या मंचकावर प्रत्येक जण झोपडपट्टीतून आलेला आहे, सिद्ध झाले, त्यातला मीही आहे, बरोबर आहे. आता तर 2-3 मुद्दे सांगणार. पहिला मुद्दा असा की शिक्षणाबाबत सांगितलं. मी अमोल बोधिराजचं सर्वांसमोर पुन्हा हार्दिक अभिनंदन करतो. मी मला अभिमान आहे की त्यांनी मला बोलवलं, तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिली. आणि ग्रंथालयाचा फायदा काय होतो त्यातलं जसं हे म्हटलं की मी एक उदाहरण म्हणजे ते स्वतः, तसं मीही एक उदाहरण आहे की ग्रंथालयात जाऊन काय होऊ शकतो तो उदाहरण म्हणजे मी स्वतः आहे. तर त्यावर मी सांगणार नाही. आदरणीय मुंगेकर सरांनी खूप छान महिलांना मार्गदर्शन केलं. एकही मुद्दा रिपीट करणार नाही, पण एक मुद्दा रिपीट करतो. रिपीट म्हणजे त्याने बोलले नाही, माझ्यातर्फे बोलतो. नांदेडमध्ये असताना मी 22 प्रतिज्ञा अभियानाची सुरुवात केली नांदेडमध्ये. तर तिथे एकदा माझी बॉस, म्हणजे माझ्या पत्नीला मी बॉस म्हणतो, तिच्यासोबत एका कार्यक्रमात गेलो होतो. काही लोक माझ्या पाया पडत होते. मी म्हणे लोक का काय पाया पडत आहेत माझ्या. तर तिने विचारलं, तर तिने सांगितलं की सर्वांची दारू सुटली. काय सुटली? दारू सुटली. दारू सुटण्याचं मी तर कोणाला बोललो नाही. तर त्यांच्या पत्नीने माझ्या मिसेसला सांगितलं, म्हणजे माझ्या बॉसला सांगितलं, ती म्हणे सोनटके सरांचं भाषण ऐकून त्यांनी दारू सोडली. मला तेव्हा कळालं की मराठवाड्यामध्ये हजारो लोकांची दारू का सुटली. 4 शब्द. मला 14 एप्रिलला भाषणाला बोलवलं आणि 14 एप्रिलला भाषण काय दिलं? जय भीम बोला, दारू सोडा. काय बोललो मी? जय भीम बोला, दारू सोडा. कठीण वाटतं की नाही? एवढंच बोललो बरं का. भाषणात बसून गेलो. कारण इन्कम टॅक्सचा साहेब दारू, जय भीम बोला, दारू सोडा म्हणतो. लोकांना सवय कशाची होती? दारू आणि सोडा घ्यायची सवय होती. बरोबर आहे की नाही? दारू आणि सोडा. मी अचानक काय बोललो? जय भीम बोला, दारू सोडा. कृपया तुम्ही वाईट मानून घेऊ नका.
पण एक आहे की आपल्या समाजात दारूचा रोग आहे म्हणून हे बोललो. बरोबर आहे की नाही? तर हा सर्व मुद्दे संपवतो. अजून एक मुद्दा सांगेन. आपले शिरीष पवार होते, त्यांना अतिशय टॅलेंटेड व्यक्ती आहे. त्यांनी कवीचं नाव घेतलं वामन दादा कर्डक. तर माझं कॉलेज आहे, माझ्या कॉलेजचं नाव आहे, तुम्ही दीक्षाभूमी कोणी कोणी बघितली? अरे वा वा, दीक्षाभूमीचा मी ग्रॅज्युएट आहे. अरे हो, माझे राजू केदारे माझे नातेवाईक इथे बसलेले बरं का. हे यांनी मला पूर्ण मुंबई फिरवली, सर्व बुद्धिवान फिरवणारे राजू केदारे. तर काय झालं तिथे वामन दादा कर्डकचे शब्द ते म्हणून दाखवत होते की बाबासाहेबाच्या मताची 5 लोक असती तर देशात क्रांती झाली असती. मी लगेच उभा झालो, म्हटलं सर 2 लोक सापडले. म्हणजे कुठे आहेत? म्हणजे एक तुम्ही आणि एक मी. जन्मभर 5 लोक शोधत बसायची की स्वतः म्हणजे आपण बाबासाहेब व्हायचं. बरोबर आहे की नाही? तर 1-2च मुद्दे सांगणार आणि एक अखेरचा मुद्दा सांगून मी थांबतो. आता शिक्षण म्हणजे मी कसा झालो, काय झालो, मला हेही ओळखतात आणि तो शिरीष पवार खूप जवळून ओळखतो मला. की ते ऑफिसला यायचे आणि त्यांनी बघितलं तर त्यात एक वाक्य त्याला आठवण करून दिली. लोकांनी मला प्रश्न केला की बा तुम्ही हे सामाजिक कार्य का करता, सामाजिक कार्य का करता, तुम्ही सरकारी नोकर आहात. तर मी म्हणलं वा याचे 2 कारण सांगितलं. पहिलं कारण की सरकारी नोकरी पार्ट टाइम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नोकरी फुल टाइम. कारण मला पगार ना भाजप देत ना काँग्रेस देत, मला पगार बाबासाहेब आंबेडकर देतात. एकदम क्लिअर कट विषय समजून घ्या. हे बिलकुल डोक्यात ठेवू नका तुम्हाला पगार भाजप देतात ना काँग्रेस, कुठे देतील आम्हाला पगार. मला पगार कोण देतं द्यायचं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बरोबर आहे. दुसरा, आता गुजरातमध्ये पोस्टिंग झाली, तिथे प्रश्न आला तर आप समाज का काम क्यों करते हो? मी गुजराती बोलणार नाही कारण मी गुजराती पुस्तक लिहिलेलं आहे. तर म्हटलं भाई मेरे को बहुत कर्जा हो गया. बोले सर आप पर कर्जा, किसका कर्जा है? मैंने बोला मेरे को 90s में 90 रुपए की स्कॉलरशिप मिली. शिष्यवृत्ती असते ना, स्कॉलरशिप मिळाली. त्या स्कॉलरशिपच्या बळावर मी इन्कम टॅक्सचा कमिशनर झालो. ते कर्ज नाही का माझ्यावर? कर्ज आहे की नाही? आता तुम्ही सांगा तुमच्या इकडे ज्याला नोकरी नाही लागली तरी चालेल, पण कोणाला तरी स्कॉलरशिप मिळाली की नाही? या देशामध्ये ज्याला ज्याला स्कॉलरशिप मिळाली त्याच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कर्ज आहे. भाजप सरकार नाही आणि काँग्रेस सरकारचा काही संबंध नाही. मला म्हणतो सर आप तो साहब बन गए, हम तो बन नहीं पाए. अबे तेरे को स्कॉलरशिप मिली है ना, वो बाबा साहब ने दी है. अमोलला मी मगा शब्द म्हणले की अमोल तुम्हाला लिडरशिप घ्यायची आहे. विषय तुम्ही समजून घ्या. तो आहे बोध गयाचं जे मॅनेजमेंट आहे ते बौद्धांच्या हातात पाहिजे. हा मुद्दा सांगून मी संपवतो. पुन्हा केव्हा बोलवलं, अभ्यासाच्या ट्रिक्स कशा असतात, कशा पास करतात सांगा. मुद्दा असा आहे की हा जो बौद्ध गया टेम्पल ऍक्ट 1949, मी थोडे डिटेल्स बोलत आहे लगेच संपवतो. हा जो बौद्ध गयाचा अमोलला जो म्हटलं ते तो मुद्दा सांगतो. जेवढे मोर्चे आंदोलन होत आहेत महाराष्ट्रात त्या सर्वांना मी पाया पडतो. पहिला मुद्दा. आणि मी काय केलं, आल्यावर त्या महिलांना म्हणजे 3 महिला आणि 3 पुरुष माझ्या घरी आलेत आणि मी काय केलं, बिहारचे 243 आमदार, 243 आमदार, 40 खासदार, ते पेटिशन मी बनवून दिलं. ते जे पेटिशन होते इंग्रजीमध्ये, मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये आणि गुजरातीमध्ये 4 भाषा मला लिहिता वाचता येतात. ते बनवून दिलं. त्यांच्या 3 भाषामध्ये त्यांना बसायला लावलं. एका एक्सेल शीट मध्ये 40 खासदार, 243 आमदार आणि बाकी विधानसभेचे. मी बसलो. त्या ताई होत्या सुजाता ताई मेश्राम, त्यांचा जन्म 1960चा जन्म आहे. ते म्हणजे सर मी काय करू, त्या बसल्या एक्सेल शीट मध्ये कॉपी पेस्ट केलं आणि ईमेल मध्ये गेलो. ईमेल मध्ये 2 पासून तर BC पर्यंत कोणाला पाठवायचं फ्रॉम आणि टू, त्याच्यामध्ये त्यांचाच ईमेल टाकला. मी त्यांचाच ईमेल टाकला आणि BCC मध्ये 243 आमदार, 40 खासदार आणि सर्व मंत्री. तर ते मग त्या सुजाताताई मेश्राम त्या बसल्या, माझा लॅपटॉप काढला, सर्व 243 आमदार, 40 खासदार, सर्व मंत्री, सर्वांना डेप्युटी स्पीकर सहित त्यांचं जे पेटिशन होतं 3 भाषेतलं त्याचं PDF बनवलं. एका क्षणात PDF, आपल्या मोबाईलला PDF बनते, लगेच PDF बनवलं, अपलोड केलं. त्यांना म्हटलं बटन दाबा आणि बटन दाबल्याबरोबर 243 आमदाराकडे
नितीश कुमार, त्याचा ईमेल आहे cmbr@nic.in. तो 200 म्हणजे 280 लोकांना एका बोटामध्ये आपलं पेटिशन गेलं. आता मुद्दा तुमच्याकडे, तुम्ही दोघांकडे लिडरशिप अशी आहे की महाराष्ट्रातून आपण 12 कोटी लोक आहोत. बौद्धांच्या संस्था संघटना, प्रत्येक संस्था संघटना बुद्धिविहाराच्या लेटर हेडवर पेटिशन आपण देऊ आणि ते फक्त 2 मिनिटं लागतात. सर्व आमदार आणि खासदारांना तुम्ही सर्व बुद्धिविहारांना प्रेरणा द्या. इथून जर आपण मुंबईमधून 10,000 संघटना बुद्धविहार, 1,000 बुद्धविहार आहे. कारण राजूस मला त्यावेळेला घेऊन फिरले 300-400 बुद्धविहाराचा, ते मला घेऊन फिरले. तर मला असं वाटतं की महाराष्ट्रातून जर आपण कमीत कमी 200 लाख म्हणजे 2 कोटी ईमेलवर 243 बिहारचे आमदार, आता इलेक्शन आहे तिथे, आता सध्या इलेक्शन आहे, तर त्यांना पाठवायचं. त्यांचा ईमेल बदलत आहे, नवीन आला तरी त्याचं आपल्याकडे प्रमाण येतं. आपले फोटो पाठवायचे आणि त्या लेटर हेडवर, प्रत्येकाचं लेटर हेड वेगळं, त्याच्यावर 1 सही घ्या, 1000 सही घ्या. मी सर्व घेऊन आलो पण आता वेळ नाही म्हणून दाखवत नाही. 1200 सह्या केलेले सर्वच्या सर्व मी पाठवले. समजा मी 1200 लोकांना बिहारला घेऊन गेलो 4-5 बसेस करून, 10 बसेस करून, तर माझा खर्च किती झाला असता? लाखो झाला असता. काम किती रुपयात झालं? 0 पैशात झालं. बरोबर आहे? तर प्लीज अमोल, तुम्ही याची लिडरशिप घ्या. मी हे करू शकणार नाही, मला सांगा, मी ट्रेनिंग देईन. पण महाराष्ट्रातून मिनिमम 200 लाख म्हणजे 2 कोटी 243 आमदाराच्या ईमेल मध्ये, 40 बिहारच्या खासदारच्या ईमेल मध्ये, त्याच्यामध्ये टाकून एकदा जर टाकलं, जे सरकार येईल, मी प्रॉमिस करत नाही, पण मला जे जुने लोक ओळखतात त्यांना माझा स्वभाव माहिती आहे. जर हे करू शकलो तर माझ्या हयाती, तुम्ही तर जास्त जण, माझ्या हयाती बौद्ध गया महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात येणार असे प्लॅन माझ्याकडे आहे. फक्त तुम्ही दोघांनी थोडी तुमची टीमने लिडरशिप घ्या. कसं येणार मी सांगत नाही, पण मी प्लॅन केलेला आहे की जर हे आपण साध्य करू शकलो महाराष्ट्रातून, मी गुजरातमधून 1 लाख संघटना पाठवत आहे गुजरातमधून. ते प्रत्येक राज्याशी मी बोलेल, पण तुम्ही तरुण मुलांनी, तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, तुम्ही ही जबाबदारी घ्यावी. आणि या निमित्ताने ही जी लायब्ररी आहे, ते कथा सांगितली नाही की मी लायब्ररी कशा वाचायचो आणि ते कसा जायचो मी, पण सर्वांनी मला ऐकून घेतलं. धन्यवाद. जय भीम, जय 22 प्रतिज्ञा अभियान. नमो बुद्धाय. खूप खूप धन्यवाद सर. एक वाक्य आठवणीने बोलते इथे. बाबासाहेबांच्या उपकारामुळे आपण शिकलो, काही जर म्हणजे कामाला लागले, चांगल्या ठिकाणी जॉबला लागले, गव्हर्नमेंट जॉबला लागले. आणि गव्हर्नमेंट जॉबला लागल्यानंतर काय होतं, अरे माझी गव्हर्नमेंटची नोकरी आहे, नोकरी जाईल म्हणून मी काय बोलणार नाही. पण त्याला ब्रेक करणारी ही माणसं आहेत. त्याला ब्रेक करणे, कारण की ज्यांनी आपल्याला दिलं त्यांना विसरणं म्हणजे मूर्खपणा आहे. जे जे गव्हर्नमेंटमध्ये जॉब करतात आणि त्यांच्या नकारात्मकमुळे आता गव्हर्नमेंट जॉब संपले, आता गव्हर्नमेंट जॉब त्यांच्या नाकारल्यामुळे संपलेली आहे. ही गोष्ट समजून घ्या. इथे खूप मोठे प्रश्न आहेत. एम्प्लॉयमेंट एक्सचेंज बंद झालेला आहे. ते का बंद झालेलं आहे, ते का चालू होऊ शकत नाही. एम्प्लॉयमेंट एक्सचेंज बनवणारे म्हणजे एम्प्लॉयमेंट एक्सचेंजची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. आणि हे सगळं आपण विसरत चालू आहे. आपली त्या पिढीने म्हणजे जी शिकून म्हणजे कमी शिक्षित असतानाही त्यांना नोकऱ्या भेटलेल्या आहेत. जे शिकले ते इथे आले, ते मार्गदर्शन ठरले. अशांना चेतावणी आहे की आता आम्ही शिकतोय आणि पुढे लढू आणि खरंच जिंकू. वेळ कितीही गेला तरी चालेल, पण आम्ही लढण्याचा, धाडस करण्याचा आम्ही प्रयत्न चालू ठेवलेला आहे. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद सर. मी जास्त वेळ घेत नाही. ऍक्च्युली आम्हाला बोलायची जास्त सवय आहे. हे सगळं मी काम करणं फार इम्पॉर्टंट समजतो, कामाव्यतिरिक्त महत्वाचं, पण हे कामही तितकंच महत्वाचं आहे. सरांचं मी खूप अभिनंदन करते. त्यानंतर ही जागा उपलब्ध करून देण्यासाठी जे मोलाचं सहकार्य केलेले आहे स्थानिक संघर्ष सामाजिक विकास प्रतिष्ठानचे ॲडव्होकेट माननीय अविनाश कदम सर यांना मी विचारमंचावर आमंत्रित करते. त्यांनी आपलं मत 2 मिनिटात व्यक्त करावं अशी विनंती करते. सर्वांना जय भीम. सर्व महामानवांच्या प्रतिमानानं आणि विचारांना विनम्र अभिवादन. आज या ठिकाणी संघर्ष सामाजिक विकास प्रतिष्ठान आणि भारतीय लोकसत्ताक संघटना लोकहितकारणी संस्था यांच्या विद्यमाने
आधुनिक भारताचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय आणि ग्रंथालय यांचं आपण इथे इनॉग्रेशनसाठी इथे जमलेलो आहोत. तरी आजच्या कार्यक्रमास उपस्थित मंचावरती अरविंद सोनटके साहेब हे IRS आहेत. आताच सगळ्या लोकांनी त्यांचा उल्लेख केला आहे. IRS म्हणजे UPSC ज्यांनी क्रॅक केले ते असे सन्माननीय व्यक्ती इथे उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे विजय मोहिते सर हे पाली विभागाचे मुंबई आपलं सिद्धार्थ कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत. त्यांचं फार मोठं सामाजिक योगदान आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा एक चालता बोलता इतिहास ज्यांच्याकडे आहे असे अत्यंत आदरणीय व्यक्ती. त्याचप्रमाणे आपल्या संघर्ष सामाजिक विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष यशवंत मिलिंद पवार, त्याचप्रमाणे भारतीय लोकसत्ता संघटनेचे अध्यक्ष बोधिराजजी सर्वांना, त्याचप्रमाणे आपल्या संघर्ष सामाजिक विकास प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी सदस्य, महिला मंडळ, आनंदवाडी आणि त्याचप्रमाणे पंचशील नगरमधील सर्व रहिवासी सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आताच सर्व मान्यवरांनी फार उत्कृष्टरित्या आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. खरं म्हणजे शिक्षणामुळेच आपण इथे अत्यंत सन्मानाने जगतोय. बाबासाहेबांनी शिक्षण घेतलं आणि त्यामुळेच त्यांना सर्व ज्ञान प्राप्त झालं आणि आपले काय समस्या आहेत आणि त्या कशा प्रकारे सोडवता येतात त्याचं अत्यंत मूर्तिमंत जे उदाहरण आहे. बाबासाहेबांनी कॉन्स्टिट्यूशन लिहिलं, संविधान लिहिलं, अनेक ग्रंथ लिहिले, खूप असं अभ्यास केला, वाचन केलं आणि त्याच्यामुळेच बाबासाहेबांनी अत्यंत परिश्रमपूर्वक आपल्या समाजाला जी काही दिशा दिलेली आहे त्या दिशेमुळेच आज या ठिकाणी आपले इथे IRS जे UPSC क्रॅक झाले असे IRS अरविंद सोनटके साहेब आहेत. त्याचप्रमाणे भालचंद्र मुणगेकर सर हे प्लॅनिंग कमिशनरचे मेंबर होते. त्याचप्रमाणे मुंबई युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर होते, ज्यांनी फार मोठी कामगिरी बजावलेली आहे. असे मान्यवर व्यक्ती आपल्याला उपस्थित या ठिकाणी झाले. त्यांनी अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. खरं म्हणजे मी संघर्ष सामाजिक विकास प्रतिष्ठानच्या बाबतीत बोलायचं झालं तर संघर्ष मित्रमंडळ म्हणून आमचं एक छोटंसं मंडळ होतं. ते 1986ला त्याची स्थापना झाली. त्यानंतर आम्ही 2002 साली आम्ही त्यावेळी लहान होतो, कॉलेजमध्ये शिकत होतो आणि आमच्या मनामध्ये आलं की आपल्या ठिकाणी सगळं काय आहे, उद्यानविहार आहेत, बाबासाहेबांचे स्मारक आहेत, पण या ठिकाणी कुठे ग्रंथालय किंवा वाचनालय दिसत नाही. आणि त्या अनुषंगाने आम्ही इथे जी जागा होती त्या जागी एक छोटंसं वाचनालय बांधलं आणि ते बांधताना आम्ही स्वतःच्या परिश्रमाने बांधलं. आमचे अध्यक्ष आहेत त्यांनी स्वतः कन्स्ट्रक्शन केलं आणि आम्ही जी मुलं आहोत त्या मुलांनी हे जे विटा असतात त्यावेळी आमच्याकडे पैसे नव्हते. जी घर लागते ती शांतीनगर वगैरे जवळपास इथून 2-3 किलोमीटर त्या अंतरावरून आम्ही स्वतः खांद्यावरून घेऊन आलो आणि या ठिकाणी हे वाचनालय बांधलं. त्यानंतर आम्हाला खरं म्हणजे चांगल्या प्रकारे ग्रंथालय वगैरे हे सगळं हे करायचं होतं, परंतु थोडंसं आर्थिक अडचण असल्यामुळे आम्हाला ते करता येत नव्हतं. परंतु नंतर आम्ही जिद्दीने या वाचनालयाचा जीर्णोद्धार केला आणि मग आम्ही डिसिजन घेतलं की आपल्याला इथे प्रॉपर ग्रंथालय आपल्याला बांधावं लागेल, ज्याचा वापर या विभागातील असंख्य जी मुलं आहेत ज्यांच्याकडे शिक्षणासाठी जागा उपलब्ध नाही, ज्यांच्याकडे पुस्तकांसाठी पैसे नाहीत, तर त्यांसाठी आपल्याला पुस्तकं वगैरे उपलब्ध करून देऊ शकतो. त्याच दरम्यान आमचे जे इथे पवार आहेत त्यांच्या माध्यमातून आमचे अमोल बोधिराज यांच्याशी हे झाले, आमचं त्यांच्याशी इंटरॅक्शन झालं आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्यांच्या सहयोगाने इथे एक वाचनालयाचं खऱ्या अर्थाने ग्रंथालयामध्ये रूपांतर करीत आहोत. तरी मी आपल्या विभागातील सर्व मुलांना एक अपील करतो की तुम्ही या ग्रंथालयाचा खूप असा चांगल्या प्रकारे उपयोग करून घ्या. इथे अनेक पुस्तकं आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत, त्या पुस्तकांचा वापर करा आणि खूप पुढे जा. आमच्या संघर्ष सामाजिक विकास प्रतिष्ठान आहे त्याच्याबद्दल सांगायचं म्हटलं की इथली जी मुलं आहेत ती सगळे ग्रॅज्युएट आहेत. आम्ही एक कल्चर क्रिएट केलं की इथे जे मुलं आहेत त्यांच्या समोर हे एज्युकेशन म्हणजे शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. त्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्या मुलांनी पुढे जायला पाहिजे. आमच्या या संघटनेमध्ये 3 लॉयर्स आहेत, ॲडव्होकेट्स आहेत, काही लोक MBA आहेत, काही इंजिनियर्स आहेत. म्हणजे आम्ही शिक्षणाला फार प्राधान्य देणारी माणसं आहोत आणि आम्हाला सुद्धा वाटतं की या विभागातील सर्व मुलांनी याचं अशा प्रकारे या गोष्टींचं अनुकरण करून तुम्ही जास्तीत जास्त शिक्षणावर फोकस करा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करा. सर स्वतः एक एक्झाम्पल आहे. IRS होणं एवढं सोपी गोष्ट नाही. आता आपण बिरदेव डोणेचं आपण बघतोय, सगळीकडे कौतुक होते. सरांचं सुद्धा त्यावेळी जसं कौतुक झालं असेल, न्यूजपेपरमध्ये बातमी आल्या असेल आणि त्यांचा सुद्धा फार मोठा सत्कार समारंभ वगैरे त्यावेळी झालेला असेल. तरी ज्या इथे जी मुलं वगैरे उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करतो की तुम्ही एक त्यांच्याकडून काहीतरी प्रेरणा घ्यायला पाहिजे, इन्स्पिरेशन घ्यायला पाहिजे. भालचंद्र मुणगेकरांचं
सर आहेत त्यांच्यासारख्या व्यक्तींकडून तुम्ही इन्स्पायर व्हायला पाहिजे. मी जास्त काही न बोलता आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि खास करून आमचे अनमोल बोंदिराज आहेत, अरविंद सोनटके सर आहेत, त्यांचा आम्ही काही वर्षापूर्वी इथे कार्यक्रम घेतला होता 22 प्रतिज्ञा अभियान. आणि विजय मोदी सर हे आमच्या चिपळूण तालुक्यामध्ये फार सक्रिय असतात. त्यांच्या बऱ्याचशा कार्यक्रमामध्ये मी असतो आणि आमच्या भाऊकीच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा ते येतात, खूप चांगलं मार्गदर्शन करतात. यापुढे आपले जे व्याख्यानमाला आहे त्या व्याख्यानमालेमध्ये आपण चांगले चांगले विषय घेऊ आणि त्या विषयासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी मी नक्कीच आम्ही सोनटके सर आले आणि मोहिते सर आले तर निश्चित आम्हाला आनंद होईल आणि आपण चांगल्या प्रकारे ही जे मुवमेंट आहे या मुवमेंटचा आम्हाला सुद्धा एक भाग होता आला त्याचा मला सुद्धा फार आनंद होतोय. आणि नक्कीच ही जी मुवमेंट आहे आपली ते आपण पुढे जाण्यासाठी आपण प्रयत्न करू सर्व मिळून. आणि निश्चितच हे अशाच प्रकारे सगळ्या ठिकाणी ग्रंथालयाचं हे जे आहे ते सगळीकडे ग्रंथालय व्हायला पाहिजे. लोकांनी शिकलं पाहिजे, मुलांनी शिकलं पाहिजे. त्यांनी जे काही क्राईम्स वगैरे आहेत या ठिकाणी न जाता त्यांनी शिक्षणाकडे वळलं पाहिजे. कारण झोपडपट्टीमध्ये क्राईम्सचं प्रमाण फार जास्त आहे. वाईट गोष्टींचं मुलं जे असतात ते जास्त अट्रॅक्ट होतात. त्या ठिकाणी त्यांनी अट्रॅक्ट नव्हतं, त्यांनी पुस्तकांकडे अट्रॅक्ट व्हायला पाहिजे, अभ्यासाकडे अट्रॅक्ट व्हायला पाहिजे आणि आपल्या स्वतःची त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबाची जी परिस्थिती आहे ती बदलली पाहिजे आणि समाजाची परिस्थिती बदलली पाहिजे. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय भीम. धन्यवाद सर. वेळ खूप झाला आहे, मान्यवरांना पण निघायचं आहे. मी विनंती करते संघर्ष सामाजिक विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय आणि आजच्या कार्यक्रमाचेही अध्यक्ष माननीय मिलिंद पवार सर यांना त्यांनी अध्यक्ष भाषण बोलून कार्यक्रमाची सांगता करावी. त्यानंतर भारतीय लोकसत्ता संघटनेचे कोषाध्यक्ष हे आभार प्रदर्शन करते. नमस्कार आहे. जय भीम. मंचावर उपस्थित माझ्या ऐकला ऐकतो अरविंद सोनटके साहेब, त्याचबरोबर प्राध्यापक विजय मोदी साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी ॲडव्होकेट अविनाशजी कदम, आमचे बोधीचे मित्र आणि या गोड कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व बंधू आणि भगिनी, मला वाटतं माझ्यासाठी आजचा अविस्मरणीय असा दिवस आहे. कारण मी महापालिकेतून सेवानिवृत्त झालो जानेवारीमध्ये, पण गावी जायला आमची महापालिकेची कर्मचारी बोलतोय ना, कुठल्याही असं शासकीय कर्मचाऱ्यांची ही स्वप्न असतात की एकदा रिटायर झालं की आपण गाव कधी गाठतो. आणि गावी जायला माझं काही मन लागत होतं, कारण माझे वागणारे दुरावस्था बघून आहे ना मला काय करावं हे कळत नव्हतं. माझी पत्नी या ठिकाणी उपस्थित आहे, तिने पण मला साथ दिली की खरोखर त्या अंगणवाडीच्या आमच्या लहानांमुळे ते बसायची, अंगणवाडीच्या बाई पण यायचे माझ्याकडे की पवारसाहेब तुम्ही जाण्या अगोदर या अंगणवाडीची काहीतरी डागडोजी करा तुम्ही. आणि हे वाटणं कशा पद्धतीने आम्ही उभं केलं ते आमच्या ॲडव्होकेट सरांनी सांगितले. हे आम्ही आत्ताही केले, तेही 100 कष्टाने केले. आत्ताही तुम्हाला सांगतो, ज्यावेळेला आम्ही एक काम चालू केलं होतं ना तर आमच्याकडे निधी पण नव्हता, फक्त साधारणचं आपलं काम करूया असं ठरलं होतं. त्या पद्धतीने आम्ही कामाला सुरुवात केली आणि सुरुवात केली अशी भरघोस मदत आमच्याकडे आली ना की आमचं पुढे आता पण काम चाललं नाही. आणि त्याच्या योगायोगाने अमोलकरांची आमची भेट झाली आणि बोलले की आपल्याला एक ग्रंथालय आपल्याला सुरू करता येईल का म्हणून. हो म्हणतो, हा तर किती वर्ष विचार करतोय. मी म्हटलं किती वर्ष हा विचार करून इथे फक्त आम्ही वाचनालय चालू केलेलं आहे आणि या वाचनालयामध्ये फक्त न्यूजपेपर असायचे, छोटी छोटी पुस्तकं असायची आणि ते न्यूजपेपर सुद्धा आता वाचन संस्कृती नष्ट होत चालली की काय. विजय साहेब पेपर बघितला, मला बरं वाटलं, तुमच्या हातामध्ये पेपर आहे. ती वाचन संस्कृती नष्ट होत चालली की काय असं कधी कधी मनामध्ये खंत वाटायची. तर त्याला काही असू दे पण आपण चालू ठेवलं पाहिजे. मी आतापर्यंत प्रवास करताना माझ्या हातात पेपर असतो, मोठा माणूस काही बोलतो. कारण आहे अजून समाजामध्ये ज्यांना आवड आहे वाचनाची, अशांसाठी आपण एक थोडंफार तरी काम करणं गरजेचं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, एवढ्या प्रतिष्ठित आणि एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या एका लाईनमध्ये बसण्याचं मला भाग्य लाभलं ना. मी खूप भाग्यवान आहे की या लाईनीमध्ये बसलो. मी या ठिकाणी मला जे बोलायचं होतं ते अविनाश कदम म्हणजे ॲडव्होकेट या ठिकाणी बोलले आहेत.
या सगळ्यांनी सोनटक्के सरांचे अगोदर आम्ही कार्यक्रम घेतले होते. नव्याने फक्त आमचे विजय मोहितेचा पाठा मला परिचय झाला आहे. आमच्या तालुक्यामध्ये तुमचा पण कार्यक्रम देईल मी, घाबरू नका, मला त्याला जायचं आहे. पण जाण्यापूर्वीच आमच्याकडे हे आता जी ग्रंथालयाची ओपनिंग केलेली आहे तिथल्या आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मला सांगायचं आहे की कृपा करून माझी जी जबाबदारी होती मी सांभाळली. आता पण तुम्हाला जे पाहिजे ते दिले, कारण या ठिकाणी आता झोपडपट्टीतली काही समस्या या अनुभवल्या आम्ही होता अनुभवले. आणि म्हणून पुढील जे दिवस आहे या विद्यार्थ्यांना येऊ नयेत, त्यांना एकांत अशी मोकळी जागा उपलब्ध व्हावी, एकाच ठिकाणी एकाच छताखाली त्यांना हवी असलेली पुस्तके उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हा आम्ही उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. आपण प्रत्येकाने त्याचा आदर करायचा आहे. प्रत्येक पुस्तक या पुस्तकांची आपण काळजी घ्यायची, वाचताना परत ठेवताना काळजी घ्यावी अशी मी विद्यार्थ्यांना या ठिकाणी विनंती करतो. आणि या ठिकाणी सोनटक्के सर, विजय सर, आपण या ठिकाणी आलात, आम्ही अध्यक्ष नात्याने आपला आभारी. खरं तर मी सांगतो साहेब की हा कार्यक्रम कालच आम्ही ठरला आणि आज आम्ही घेतलो. हा फक्त माझ्यासाठीच घेतला गेलाय, कारण पुढच्या रविवारी मी गावी जातोय. कारण सांगायचं मध्ये साहेब की आपल्याकडे बुद्ध जयंती कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी बुद्ध जयंती होतात आणि बरेच वर्ष मला इथून मे महिन्यामध्ये महापालिकेचा एमर्जन्सी सुट्टी माझी, पाणी सोडायचं काम माझ्या हातामध्ये, तर मला कधी सुट्टी नाही मे महिन्यामध्ये. तर आत्ता गावाले मला बोलते की बाबा नील पवार काय आता तू सेवानिवृत्त झाला, या वर्षी तरी ये ना. मग आता कसं नाही बोलणार साहेब, म्हणून जाऊ दे. मला वाटते एवढा मोठा धावता कार्यक्रम घेताना जर का त्रुटी राहिल्या असतील तर कृपा करून आम्हाला क्षमा करावी. मी या ठिकाणी लोकसत्ताक स्टडी सेंटर त्यांच्या संपूर्ण टीमचं, त्याचबरोबर संघाचे सामाजिक प्रतिष्ठान या संस्थेच्या सर्व आजी माजी कार्यकर्त्यांचं, महिला मंडळांचं या ठिकाणी मी आभार मानतो. अत्यंत गोड असा आपण कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यासाठी जे सहकार्य केलं, त्याचबरोबर या वाचनालयाच्या आजूबाजूला असलेल्या लोकांनी सुद्धा आम्हाला हे सकाळपासून चांगलं सहकार्य केलं. मी त्यांचाही या ठिकाणी अध्यक्ष नात्याने मी आभार मानतो आणि इथे सांगतो. मी मॅडम माहिती दाबडे. धन्यवाद सर. विशाल गायकवाड सर 2 मिनिटात आभार प्रदर्शन करावे आणि त्यानंतर एक ग्रुप फोटो होईल. धन्यवाद. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. मला खरंच फार बरं वाटतंय आणि इथे सगळ्यांना भेटून फार आनंद वाटतोय, कारण तुमच्या नावातच संघर्ष आहे. संघर्ष सामाजिक विकास प्रतिष्ठान. इथे बहुतेक लोकांना माहिती नसावं, परंतु 1996ला मी सुद्धा या आनंदवाडीमध्ये राहायला होतो. इथे जे मागे जे टावर आहे, टावरचे जे साईबाबाचं जे मंदिर आहे ना, त्याच्या शेजारचं घर जिथे मी राहायला होतो. आणि तेव्हाची परिस्थिती बघितली ना तर आनंदवाडीचा असा विकास काही झाला नव्हता किंवा हे सगळं बांधलेलं बिल्लेलं काही नाही माहिती नव्हतं. आम्ही जेव्हा प्रथमतः इथे आलो, जे अमोल बदिराज सर आणि मी इथे मीटिंग घेतली, राकेश सर होते, पवार साहेब होते, ॲडव्होकेट कदम सर होते, हे सगळे भेटले होते. आणि आमच्या मनात प्रश्न होता की कसं करायचं, काय करायचं. परंतु त्यांचा उत्साह इतका होता ना, त्या उत्साहामध्ये आपण इतक्या कमी वेळामध्ये हे जे उभं केलेलं आहे, तर ते आपण फार सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. तुमच्या या सगळ्यांचं खरं या टीमचं संपूर्ण कौतुक केलं पाहिजे, कारण तुम्ही या विभागामध्ये संघर्ष करून स्वतःच्या पैशाने, स्वतःच्या मेहनतीने ही जागा उपलब्ध करून दिली आणि जागा बांधली आहे आणि ती मेंटेन केली आहे. मी ग्वाही देतो की इथे तुम्ही आणि आम्ही मिळून इथून आपले जे विद्यार्थी आहेत ते कसे वर जातील, ते कसे आपल्या लोकशाहीच्या 4 स्तंभापर्यंत पोहोचतील, याचा पुरेपूर प्रयत्न करू. आणि त्यासाठी जे लागेल ती मदत करायला भारतीय लोकसत्ताक संघटना आणि संघाचे सामाजिक विकास प्रतिष्ठान मिळून प्रयत्न करेल. आणि मित्रांनो, आजच्या कार्यक्रमाला आपले जे मोठे मान्यवर होते, सगळे मोठमोठे मान्यवर, हे जे लोक आहेत हे खरंच फार मोठे लोक आहेत. म्हणजे भालचंद्र मुणगेकर सर आहेत, अरविंद सोनटक्के सर यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकलो आहे. त्यानंतर विजय मोहिते सर आहेत, अमोल कुमार बोद्रेक सर आहेत, पवार साहेब आहेत. हे सगळे खरंच फार मोठे लोक आहेत आणि यांच्याकडून आपण फार शिकलेलो आहोत. या सगळ्यांचं मी भारतीय लोकसत्ताक संघटना तसेच संघाचे सामाजिक विकास प्रतिष्ठान यांच्याकडून मी जाहीर आभार मानतो. आणि या कार्यक्रमासाठी मेहनत केलेले सगळे जे कार्यकर्ते, कारण कार्यकर्ता नेहमी उपेक्षितच असतो, परंतु हे सगळे नाही
अरे खरं आहे सर, मी सगळ्यांचा आणि या सगळ्यांबरोबर मला स्टेज शेअर करायला मी पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो. आणि आज आपण इथून सुरुवात केली आहे, ही सुरुवात आपण अखंडपणे चालू ठेवूया आणि याच्यामधनं आपण नक्कीच काहीतरी प्रतिष्ठाल आपण करू याची ग्वाही देतो. सगळ्यांना मैत्रीपूर्ण जय भीम, जय भारत, जय संविधान. एक आपण ग्रुप फोटो घेऊया आणि आपण ते संपवूया. आणि एक सेकंद, एक गोष्ट राहिली. सर्वांना सप्रेम जय भीम. तसेच इथे उपस्थित असलेले संघर्ष सामाजिक विकास प्रतिष्ठानचे आजी माजी कार्यकर्ते, सभासद, तसेच भारतीय लोकसत्ता संघटना आणि लोकहितकारणी संस्था रजिस्टर यांच्या मान्यवरांना माझ्याकडून आणि आमच्या संस्थेकडून खूप खूप धन्यवाद आणि आभार. तसेच सगळ्यांचे इथे खूप काही गोष्टी सांगितल्या आहेत, पण हा जो आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला गेला आहे आणि त्याचं एक व्यवस्थित प्रस्ताविका इथे तयार केली आणि सांगण्यात आली तुमच्यापर्यंत, असे वैशाली मोहिते मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावरती यायचं आहे. आणि या उपस्थित मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. हॅलो. तसेच आपण ज्या मंचावर उभे आहेत हे डेकोरेटिंगचं लाईट वगैरे पुन्हा तारे जमीन पर हे सगळं कमी वेळात आम्हाला उपलब्ध करून दिलं असे आमचे डेकोरेटर कुमार डेकोरेटर, त्यांनाही विनंती करतो की त्यांनी स्टेजजवळ यायचं आहे. त्यांचाही मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. धन्यवाद कुमार साहेब, धन्यवाद. मी आता ज्या मान्यवरांची नावं घेत आहे त्यांनी कृपया करून मंचावरती यायचं आहे. राजू केदारे सर, त्यांनाही विनंती करतो त्यांनी मंचावरती यायचं आहे. त्यांनाही आमच्या संस्थेचे अध्यक्ष मिलिंदजी पवार हे त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान करतील. हे अंबेडकरी चळवळीतले एक समाज कार्यकर्ते आहेत. ते चैत्यभूमीला बाबासाहेबांची पुस्तकं हे विक्रीसाठी असतात. हो, धन्यवाद राजू सर. तसेच आज आपण इथे उपस्थित बसलो आहे आणि पाण्याची आणि चेअर जे आपल्याला आसन याची उपलब्ध करून दिली आहे अंबिरा सेवा मंडळाचे सचिन येगावकर, त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती यायचं आहे. त्यांनाही आमच्या संघटनेचे अध्यक्ष मिलिंदजी पवार पुष्पगुच्छ देतील, त्यांचं स्वागत आणि सन्मान करतील. सचिन गेगडमल, आकाश त्यांनाही मी विनंती करतो की त्यांनी मंचाजवळ यायचं आहे. ते पण कधी कधी काही गोष्ट अत्यंत प्रत्येक कार्यक्रमाला मदत करतात. त्यांनाही विनंती करतो की त्यांनी मंचाजवळ यायचं आहे. त्यांनाही आमच्या संघटनेतर्फे पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्यात येत आहे. हे आपल्याला अत्यंत गरजेच्या वेळी साहित्य उपलब्ध करून देतात. आजही त्यांनी पाण्याची व्यवस्था एका शब्दावरती त्यांनी तयार केलं, 2 मिनिटात आम्हाला पाण्याची सोय करून दिली. धन्यवाद. तसेच वास्तूचं नूतनीकरण झाल्यानंतर या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला मी सगळ्यांना विनंती करतो की आपण मंचाजवळ यायचं आहे. संघटनेचा एक ग्रुप फोटो घेण्यात येईल. हो साहेब, फोटो काढायचा आपल्याला. हे इकडे बघा.
हे महिला मंडळाचं काढून घ्या फोटो. काम करत होतो त्या कामासाठी खूप अत्यंत मेहनत घेणारे धनंजय पांचाळ यांना मी मंचावर आमंत्रित करतो आणि आमच्या संघटनेचे अध्यक्ष मिलिंद पवार हे त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत आणि त्यांना सन्मान करतो. त्यांचा या कामामध्ये सिंहाचा वाटा आहे. खरंच त्यांनी रात्रभर जागरण करून त्यांनी मेहनत घेतली. ते फोटो फ्रेमवर 3 दिवस जागरण करून मेहनत घेतली आणि हे काम सक्सेस करून बघावं. तसेच मी आमचे निलेश कासले यांनाही मंचावरती आमंत्रित करतो की त्यांनी कमी वेळात आम्हाला खूप गोष्टी उपलब्ध करून दिल्या. ह्या कामाचं काम हा जो कार्यक्रम आपण आयोजित केला त्यासाठी प्रथमतः प्राधान्य निलेशजी कासले यांनी दिलेलं आहे. त्यांनी मुंगेकर यांची अपॉइंटमेंट घेऊन फक्त कॉलवरती तिथे त्यांना इथे आमंत्रित करण्याचं काम त्यांनी केलं. त्यांनाही मी विनंती करतो की आमच्या संघटनेचे सेक्रेटरी राकेश जाधव हे त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करतील. राकेश जाधव हे त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करतील. तसेच ह्या पूर्ण या संघर्ष सामाजिक विकास प्रतिष्ठानची धुरा आणि आम्हाला सहकार्य करणारे संघर्ष महिला मंडळ याच्या प्रत्येक सभासद कार्यकर्ती महिला मंडळ यांचेही आमच्या संघर्ष सामाजिक विकास प्रतिष्ठानतर्फे आभार आणि धन्यवाद. त्यांचा आमच्या या कार्यासाठी सिंहाचा वाटा आहे आणि त्यासाठी आम्ही खरंच खूप त्यांचे आभार. प्रशांत मी विनंती करतो की त्यांनी मंचावरती यायचं आहे. आमच्या संघर्ष महिला मंडळाच्या सदस्या रुजुता जाधव हे त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करतील आणि त्यांना आभार व्यक्त करतील. खूप खूप धन्यवाद. नंतर डिवाइड करून काम करा. आपला जो लोकसत्ताक स्टडी सेंटर उद्घाटन सोहळा जो कार्यक्रम होता तो आता जवळजवळ संपला आहे. आता आपण घरी आलो आहोत. भरपूर वेळ झाला होता की जवळजवळ 10-10:30 झाले होते. त्याच्यामुळे आपण तिथे तो व्हिडिओ समाप्त करू शकलो नाही. आता घरी येऊन आपण हा व्हिडिओ समाप्त करत आहोत. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. चला तर भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये. आणि महत्त्वाची सूचना, जर आपल्याला आपल्या विभागामध्ये जर लोकसत्ताक स्टडी सेंटर जो आपल्या विभागामध्ये पाहिजे असेल तर भारतीय लोकसत्ताक संघटनेचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट अमोलकुमार बोधीराज आपण संपर्क करू शकता.